रेडी स्टार्ट. अध्यक्ष महाराज, आपण नियोजनाचा स्वीकार केला आहे. तो स्वीकार केल्यानंतर त्यामधून जमा होणारा पैसा कोणत्या क्षेत्रामध्ये खर्च करावयाचा, तो कशाकरिता खर्च करावयाचा हा भाग महत्त्वाचा आहे. जो गरीब माणूस आहे, जो दरिद्री आहे, त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावयाचे आहे. सुशिक्षित बेकारांचा सुद्धा आपल्याला विचार करावयाचा आहे. अस्पृश्य वर्ग, पददलित वर्ग यांचा तर प्रामुख्याने विचार करावयाचा आहे. गरिबाला आर्थिक मदत करणे किंवा त्याची ताकद वाढविणे या तात्पुरत्या उपाययोजना असतात. कारण त्याला आपण कितीही मदत करण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी गरीब माणूस गरीबच राहतो. त्यासाठी त्याच्या रोजगारीचा प्रश्न सोडवणे ही अग्रक्रमाची बाब आहे. त्याकरिता देशाची उद्योगक्षमता वाढवणे व त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व गोष्टी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे ही मूलभूत गोष्ट आहे. ती गोष्ट आपण करीत आहोत की नाही हे आपण या अंदाजपत्रकातील आकड्यावरून शोधण्याचा प्रयत्न केला तर आपणास निश्चितपणे असे दिसून येईल की त्यासाठी आपण अत्यंत प्रभावी मार्गाचा अवलंब केलेला आहे. तसेच छोटे छोटे उद्योगधंदे उभे राहावेत या दृष्टीने कशी मदत देता येईल, कर्ज कसे देता येईल याकरिता वेगवेगळ्या योजना आहेत आणि त्या राज्य सरकारच्या पातळीवर करण्यात आल्या आहेत. विशेषतः देशामध्ये जी सुप्त शक्ती आहे ती जागृत करून तिचा विकास केला तर त्यातून रोजगारीचा प्रश्न सुलभतेने सुटण्यास मदत होणार आहे. आज देशात असंख्य माणसे बेकार आहेत. त्यांना आपल्याला काम द्यावयाचे असेल तर त्यासाठी देशाची उद्योगक्षमता वाढवणे हाच एकमेव उपाय आहे. परिच्छेद. उद्योगक्षमता जसजशी वाढत जाईल तसतशी बेकारीच्या प्रश्नाची गाठ आपोआप सुटत जाईल अशी सरकारची विचारधारा आहे. त्यानंतर दुसऱ्या एका माननीय सदस्यांनी विचारले की उत्पादन वाढीच्या ज्या योजना जिल्हा परिषदांकडे आपण देतो त्या योजनांसाठी दिला जाणारा पैसा त्या योजनांवरच खर्च होतो की नाही हे पाहण्यासाठी शासनाजवळ कोणती यंत्रणा आहे. मला त्यांना सांगावयाचे आहे की विकास कार्यासाठी प्रत्येक खात्याला किती पैसा दिला, खात्याने किती खर्च केला, योग्य कामासाठी तो खर्च झाला की नाही, त्यातून निष्पन्न काय झाले या सर्व गोष्टींची तपासणी करण्यासाठी मंत्रालयामध्ये एक उपसमिती निर्माण करण्यात आली असून मी त्या उपसमितीचा अध्यक्ष आहे.